तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरी जी आई, बहीण किंवा मग बायको, ओव्हरऑल महिला ज्या असतात, त्या आपल्या घरच्यांची काळजी घेण्यामध्ये एवढ्या जास्त एक्सपर्ट झालेल्या असतात, निपुण झालेल्या असतात, की त्या स्वतःची काळजी घ्यायचं मात्र विसरून जातात. तर हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी. आपल्या शरीरामध्ये अनेक डिसीजेस सुरुवातीला काहीही लक्षण दाखवत नाहीत. याचा अर्थ असा नाही आहे की जर वरतून महिला चांगली दिसते, फिट दिसते, तर याचा अर्थ तिच्या आतमध्ये कुठलीही गोष्ट सुरू असेल याचा अंदाज आपल्याला लावता येत नाही. तर यासाठी आपल्याला काय करायला हवे, तर एक रुटीन चेकलिस्ट ठेवायला हवी, ज्यामध्ये आपण वर्षातनं काही टेस्ट अशा आहेत की ज्या वर्षातनं 2 वेळा करायला हव्या. काही टेस्ट अशा आहेत की जे 1 ते 3 वर्षामध्ये 1 वेळा केली तरी चालेल. सो अशा काही टेस्ट आपण आज बघणार आहोत. जर तुम्हाला सतत थकवा जाणवतोय, हेअरफॉल होतोय, वीकनेस जाणवतीये, हाडांचं आतून दुखणं आहे असं वाटतंय, तर त्या गोष्टींसाठी ह्या काही टेस्ट करायची गरज आहे. त्यामध्ये B12, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन C आणि त्यासोबतच आयर्न. जर तुमचं वय 20 ते 30 असेल तर त्यामध्ये वर्षातनं 1 वेळा तरी CBC, ब्लड प्रेशर, वेट आणि त्यासोबतच सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग करून घ्यायला हवी. TC नंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत थायरॉईड, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर. 50 नंतर बोन डेन्सिटी टेस्ट, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन C, त्यासोबतच कोलॉन कॅन्सर स्क्रीनिंग हे खूप जास्त महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. तर वर्षातनं किंवा 1 ते 3 वर्षातनं 1 वेळा तरी या गोष्टी करून घ्यायलाच हव्या. आपल्या इकडे एखाद्या गोष्टीची तपासणी केव्हा करतात, जेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात. ठीक आहे, डॉक्टर सांगितल्यानंतरही जेव्हा आपण ती स्क्रीनिंग करतो किंवा टेस्ट करतो आणि नंतर ती निगेटिव्ह येते, त्यानंतर काही लोक असे म्हणतात की आपले पैसे वेस्ट झाले किंवा मग डॉक्टर पैसे काढायलाच बसलेले आहेत. पण तशी गोष्ट नाही आहे. जर तुमची गोष्ट अर्ली डिटेक्ट झाली, त्यामुळे आपल्याला खूप लवकर ट्रीटमेंट सुरू करता येते आणि इफेक्टिव्ह प्रकारे कमी खर्चामध्ये, कमी टाईममध्ये ती ट्रीटमेंट पूर्णही होते आणि आपण लवकर बरे होतो. एखादी टेस्ट सांगतात डॉक्टर तर ती करून घ्या. त्याला पैसे वेस्ट नका समजू जर ते निगेटिव्ह आली तर. स्वतःची काळजी घ्या आणि कोणी पुरुष बघत असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या आईसोबत, बहिणीसोबत, बायकोसोबत. अशाच हेल्थ रिलेटेड माहितीसाठी फॉलो करा आणि जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. राधे राधे. बाय.